आता काय काय लोक जातात दिंडीमध्ये, वारीसाठी भरपूर लोक जातात. काही खरोखर देवासाठी जातात, अनन्य भक्तिभावाने जातात, काही काही वेगळ्या कारणासाठी जातात, घरी त्रास होतो म्हणून काही काही जातात वारीला. आता आपल्या गावामध्ये तसं नसन, आपल्या गावातले खरोखर वारकरी आहेत, कारण एवढे अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी होतात. वारीचं महत्व आपणाला कळलेलं असणार. परंतु अशीच वारी पंढरपूरला जाण्यासाठी निघाली होती. एका गावामध्ये मुक्कामासाठी आले आणि मुक्कामासाठी आल्यानंतर एक वारकरी बाबा होते. त्या वारकऱ्याने थोडेसे पैसे घेतले होते जवळ, असा बंडलच होता 50-50च्या नोटांचा. त्याला वाटलं चला वारीमध्ये काही खर्चासाठी लागले तर घेऊ सोबत. पैसे सोबत घेतलं, खिशामध्ये ठेवले आणि ते ठेवत असताना एका गृहस्थाने पाहिलं. ज्याने पाहिलं तो होता चोर. त्याला वाटलं अरे वा, आता आपल्याला पैसे मिळणार, आपण सुद्धा वारीला जाऊ. कशासाठी? तर त्या वारकऱ्याचे पैसे चोरण्यासाठी. गेला वारीमध्ये, दिंडीमध्ये सहभागी झाला आणि ज्या वारकऱ्याजवळ पैसे होते त्या वारकऱ्यासोबत मैत्री केली. छान छान बोलू लागला, गोड गोड बोलू लागला. कारण फायदा असल्यावर खूप लोक गोड गोड बोलतात. मग त्यालाही वाटलं की चला आता आपल्याला पैसे मिळतील, यांचे पैसे घ्यायचे आणि आपण दिंडी सोडून जायचं. आता वारकरी बाबा सुद्धा खूप अनुभवी होते. अनेक प्रकारचे अनेक वाऱ्या केल्या होत्या त्यांनी, वर्षानुवर्षे वारी करत होते. त्यांनाही अनुभव होताच. त्यांनीही ओळखलं की हा एवढा गोड गोड बोलतोय म्हणजे याने पैसे पाहिलेले दिसतात. पण चला, त्यांनी ठरवलं की ठीक आहे, काय याला बोलायचं नाही, येऊ द्या, आपल्यासोबत आला तर येऊ द्या. तर चोरांनी मैत्री केली. दिवसभर दिंडीमध्ये चालून चालून दमल्यानंतर, कीर्तन वगैरे रात्रीचं भजन आटोपल्यानंतर वारकरी बाबा झोपायला यायचे. तो चोर जो होता तो सुद्धा त्यांच्या शेजारीच झोपलेला असायचा. म्हणजे तो कीर्तनाला भजनाला जात नव्हता, कीर्तन भजन चालू असताना तो झोपायचा. मग कीर्तनावरून वारकरी बाबा आले की मग उठायचा. परंतु वारकरी बाबा झोपत असताना आपल्या खिशातले पैसे काढून त्या चोराच्या खिशामध्ये ठेवून द्यायचे आणि ठेवून दिल्यानंतर झोपे जायचे. मग ते झोपे गेल्यानंतर हा चोर उठायचा आणि इकडे पहा, वारकऱ्याची पिशवी चेक करायचा, खिसे तपासायचा, परंतु कुठेही पैसे सापडायला तयार नाही. मग दमून दमून तो झोपून जायचा. मग पहाट झाल्यानंतर काकडासाठी वारकरी उठायचे. वारकरी बाबा उठायचे आणि त्या चोराच्या खिशामध्ये ठेवलेले जे पैसे होते ते काढून घ्यायचे आणि आपल्या खिशामध्ये ठेवायचे आणि काकडासाठी जायचे. असा नित्यक्रम चालू होता. दिंडी पंढरपूर पर्यंत गेली, परंतु चोराला काही पैसे मिळाले नाही. सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर चहा नाश्ता करायला लागल्यावर वारकऱ्याजवळ पैसे दिसायचे. चहा प्यायला गेले, नाश्ता करायला गेले, हॉटेलमध्ये गेले तर हॉटेल वाल्याला द्यायचे, हे घे चहाचे पैसे, हे नाश्त्याचे पैसे. चोराला प्रश्न पडायचा की आपण एवढे खिसे तपासतोय, पिशवी तपासतोय, आपल्याला पैसे मिळत नाही, हे कुठं ठेवतात? त्यावेळी त्या चोराच्या मनामध्ये देखील परिवर्तन झालं. पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत त्याच्या मनामध्ये बदल झाला. कारण संतांच्या संगतीत जरी राहिलं तरी आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. वारकऱ्याच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळे त्या चोराचं मन देखील परिवर्तन झालं, त्याच्या मनामध्ये बदल झाला. त्यालाही वाटू लागलं की आपण हे खरंच दुष्कृत्य करत आलेलो आहे एवढे दिवस, परंतु आता आपण चांगल्या लोकांमध्ये आलेलो आहे, वारी घडली आपल्याला, आपण हा वाईट मार्ग सोडला पाहिजे आणि चांगल्या मार्गाला लागलं पाहिजे. न राहून चोराने वारकरी बाबांना विचारलं की तुमच्या पैशासाठी मी खरं तर वारीमध्ये सहभागी झालो होतो, परंतु मी रोज तुमचे खिसे तपासायचो, मला का पैसे मिळत नव्हते? त्यावेळेस वारकरी बाबांनी सांगितलं की अरे बाबा, मी तुला पहिल्याच दिवशी ओळखलंय, तू वारीमध्ये आला त्या पहिल्याच दिवशी मी तुला ओळखलं आहे की तू पैशासाठी आला म्हणून तर मी ज्यावेळेस मी झोपायला जायचो त्यावेळेस माझे पैसे तुझ्या खिशामध्ये ठेवून मी झोपे जायचो. तू मात्र स्वतःचे खिसे तपासत नव्हता, तर माझे खिसे, माझी बॅग तपासायचा, म्हणून तुला पैसे मिळाले नाही. त्यावेळेस मग चोराच्या डोक्यात प्रकाश पडला.
परंतु संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्याच्यात परिवर्तन झालं. तर त्याने जशी वारी केली तशी वारी करण्यात अर्थ नाही. अनन्य भावाने वारी केली पाहिजे, भक्ती भावाने वारी केली पाहिजे. जर खऱ्या भावाने वारी केली, श्रद्धेने वारी केली तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.